ओके, कसे आहात विद्यार्थी मित्र? टॉपर यायचंय ना सीईटीला? तर हो, येऊ शकतो आपण. पण काय करावं लागेल आपल्याला? असे असे भारी भारी क्वेश्चन सॉल्व्ह करावे लागतील. आणि असे चांगले क्वेश्चन सॉल्व्ह करायला काय पाहिजे आपल्याला? नॉलेज, टॉपिक क्लिअर. तर चला तर पाहू आपण हा क्वेश्चन सीईटी मध्ये कमी टाइम मध्ये कसा सॉल्व्ह करायचा. बघा तर मी अनिल सर तुमची मदत करतो. चला, तर हे आहे ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन. हे तर आपल्याला माहितच आहे. ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन मध्ये जर आपण इंटिजर दिला, फॉर एक्झाम्पल हे तर आपल्याला माहितच आहे. 2 चं ग्रेटेस्ट इंटिजर किती येणार? 2. आणि 4 चं किती येणार? 4. हे माहिती आहे ना आपल्याला? हो, हे माहित असलं पाहिजे. आणि हे तुम्हाला माहिती आहे. जर हे माहिती असेल तर हा क्वेश्चन सॉल्व्ह करणं अतिशय सोपं आहे. चला, आपण पहिलं 2 ठेवून पाहूया. 2 चा स्क्वेअर किती? 4. 4 प्लस 6 किती? 10. 10 मायनस 10 0. याचा अर्थ क्लोज टू काय करतोय? सॅटिस्फाय करतोय. म्हणजे हे दोन ऑप्शन गेले. बघा विद्यार्थी मित्र, किती सोपं आहे. आता 4 ठेवून पहा बरं. 4 चा स्क्वेअर किती? 16. 16 प्लस 6 किती? 22. 22 मायनस 20 सॅटिस्फाय होत नाही. म्हणजे हे पण ऑप्शन गेला, हा पण ऑप्शन गेला. म्हणजे हाच आन्सर. म्हणून मी म्हणतोय की आपल्याला फर्स्ट कन्सेप्ट क्लिअर करावे लागतील, मगच आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह होतील आणि मग आपण प्रॉपर येऊ शकतो. तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.